चल तिकडे नाही इकडे ये. नमस्कार मंडळी, बरेच दिवसांनंतर आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा आणि माझं हे छोटंसं बाळ पिन्या, आम्ही दोघं तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दुपारचे 2:30 वाजलेत. फिरायला नाही नेत आहे त्याला ह्या वेळेला. मम्मी इथे खाली नारळीमध्ये पाणी साठण्यासाठी काहीतरी करते, तर तिथे चाललो आहे. म्हणजे मी चालली आहे, तर म्हटलं ह्याला पण न्यावं, तेवढेच त्याला बाहेर विरंगुळा आणि पाय मोकळे होतील. तर लवकर. तिकडे खाली भात सुकायला घातलंय, ऊन चांगलं पडतंय आता. भात भिजलेलं होतं थोडं थोडं, तर ते आता भिजायला सुकायला घातलंय. चल ती बाई तिकडे आहे ना, खाली कुठं निघाला? इकडे इकडे पिन्या. कुठे काय बिहा आणला होता कोलसा. झालं काय पाय होय लाडू कमी वाटोळा लावणार नाही. पिन्या काय आलं? कशाला ओरडायला बाई? कशाला कशाला ओरडायला पाहिजे? गुरफटतोस बघ कसा जातय. कॅन पकडायला येऊ काय? जेव्हा आपल्याकडे पिण्यासाठी पण पाणी नसतं, तर तेव्हा झाडांना घालण्यासाठी पाणी कुठून आणायचं हा जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा ह्या अशा काहीशा उपाययोजना करायला लागतात. म्हणजे निदान झाडांचा जीव तरी वाचेल, ते जिवंत तरी राहतील. त्यांना फळं देणं लांबची गोष्ट, ते देतील तेव्हा देतील. आणि आता झालं आहे कसं माहिती आहे, ही आमची जी नारळ आहे ना, ती बऱ्यापैकी व्यवस्थित लागायला लागली आहे. चांगले नारळ मिळत आहेत तिच्यापासून आम्हाला, कारण ह्या नारळीलाच बाथरूमचं वगैरे जे काही पाणी येतं ना, ते ह्या नारळीमध्येच पडतं. तिकडच्या नारळीला नाही जात, त्यामुळे त्या नारळी अजून लहानच आहेत. पिन्या ओरडतोय कारण त्याला खाली फिरायला जायचं आहे. पण आता मम्मीने आणि मी मिळून आम्ही जे हे कॅनमध्ये पाईप टाकला आहे, तर मम्मी आता बाथरूममधून नळ चालू करते, म्हणजे आपल्याला समजेल हे पाणी कुठवर, म्हणजे तिथपर्यंत व्यवस्थित जात आहे की नाही जात आहे. तर आता बघूया आपण पाणी व्यवस्थित जात आहे का. लागलेस हात दाखव. हे काय माझ्या डोक्याला पण बांधलंय मी. ही शारदा काकी आहे आमची, सुनादादाची आई. एकटीच जातेस? पुढं पडतय.
पाणी तर आलंय, पण ते पाणी नेहमीसारखंच पडतंय, कारण त्याला वरती पुढे पन्हाळ लावलेला आहे आणि त्यामुळे ते पाणी नारळीवर पडतंय, जे की कॅनमध्ये पडायला पाहिजे. तरच ते ह्या पाईपमधून ह्या नारळीपर्यंत आणि मग पुढच्या पाईपमधून तिकडे पुढच्या नारळीपर्यंत जाईल. हो पिण्या, ऐकूया तुझं. बघशील का कुठं पडतंय तर? तिथे बघते. पाठी लाव ना जरा, पाठी लावून बघ. पुढंच पडणार आहे ते फोर्सने आल्यानंतर. बाकी तर राहिलं तर इथं पड. इकडे घेऊ कॅन. मला मी चालू करून येऊ? हा जा चालू कर. नळ चालू करू? हा जरा कर बारीक बारीक. मला ओरडून सांगशील? आलं की सांगते. जा मग तू ये पटकन जाऊ. हां. तो जो पन्हाळ होता तो एक्स्ट्राचा पुढे होता, तर तो मम्मीनं कापला आहे आणि आता बघूया ते पाणी कॅनमध्ये पडतंय का. काही जण म्हणतील की किती सिली व्हिडिओ आहे हा, किती दुसरा काही विषय नाही भेटला, पण जे आहे ते हे असं आहे आणि ते दाखवायचं आहे मला, म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे. जिथे पाण्याची बोंबाबोंब असते ना, तिथे झाडं जगवण्यासाठी माणूस काहीही करतो आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आता मी घरी जाते, बाथरूममधला नळ चालू करते आणि मग बघूया पाणी खाली कुठे पडतंय. पण मी ओतलं कुकर. नळ नाही चालू केलाय? नळ केलं होतं की चालू, ते काय आलं पडतंय अजून. पिण्या पाणी आलं काय रे? नळ बंद केला खाली केलाय बंद.